नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज आपण 15 जून 2025 रोजी जी महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेतील पेपर नंबर 1 आणि प्रश्न क्रमांक 27 आज आपण पाहणार आहोत। तर बुद्धिमत्तेचा हा आहे प्रश्न काय आहे बघा। एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे। अशा गणिताला आपण जसं त्याने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्रॅमॅटिकली आपण हे गणित सोडवायचं आहे। पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलं आहे, ही क्रमवारी जी आहे स्पर्धा परीक्षेची त्याच्यामध्ये विशाल हा विजयच्या वर आहे। म्हणजेच विजय इथं जर असेल तर विशाल त्याच्या वर आहे, बरोबर। त्याच्यानंतर परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजे श्याम कुठं आहे तर विशालच्या वर आहे। परंतु श्यामच्या खाली आहे, इथपर्यंत आलो आपण। मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे, म्हणजे सगळ्यात वर कोण आहे, रोहन आहे। आणि त्याच्यानंतर कोण आहे, मोहन हा श्यामच्या वर आहे, मोहन आहे। म्हणजे रोहन नंतर मोहन नंतर श्याम नंतर विशाल आणि विजय रोहनच्या खाली आहे। विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे। विजय हा विशाल आणि अशोक म्हणजे अशोक खाली आहे, अशोकच्या मध्ये आहे। हा विजय या दोघांच्या मध्ये आहे। तर वरून तिसरा कोण आहे, वरून तिसरा बघा, पहिला कोण आहे रोहन, दुसरा कोण आहे मोहन आणि 3 नंबरला कोण आहे श्याम। तर आपलं उत्तर आहे श्याम आणि डी हे उत्तर बरोबर आहे। फक्त अशा उदाहरणामध्ये काय करायचं, जे त्यांनी वाक्यामध्ये सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्या क्रमाने आपण अशा पद्धतीने त्याच्या लोकेशन जे आहे ते डिफाईन करायचं आहे आणि अशा पद्धतीने श्याम हे आपलं उत्तर येणार आहे आणि डी हे अचूक उत्तर आहे। धन्यवाद।